अंशू पण जोरदार कामाला लागले आणि आपल्याला बनवायचं आहे, तेल बनवायचं आहे. अंशू बनणार ना तेल? हा माझा काका आहे. माझा काका आहे. मी पुतणी. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही बनवणार आहोत, तेल बनवणार आहोत. तुम्हाला सांगणार आहे कशासाठी उपयुक्त तेल आहे ते. तर आता आम्ही प्रोसेस चालू करतोय. इकडे आमचे अंशू आहे, इकडे मम्मी आहे, तिकडे आपण बनवणार आहोत. आता मी थोडंसं मी पण मदत करणार आहे. आपण बघूया कसे होते तेल बनवत आहे. तेल तेल केसाचं तेल, केसांसाठी तेल. केसासाठी तेल. केसांसाठी तेल काय काय टाकतं तेलामध्ये? त्याच्यामध्ये हे टाकायचं काय, ती फुलं, जास्वंदीची फुलं, जास्वंदीची पानं, त्याला काय बोलतात रे बाबू? त्याचं नाव काय? 2 कांदे, कलवंजी, कांदा आणि परत ह्याच्यामध्ये काय, मेथी, बघूया आपण तेल तयार आवळा. करतात. एक आवळा म्हणजे मेन आणि महत्वाचं. हे म्हणजे कढीपत्ता सुकवलेला आहे. सुकवलेला कढीपत्ता सुकवलेला आहे आणि त्याच्यामध्ये फुलं पण थोडी सुकवली जास्वंदीची. अच्छा, आपण अशी पण टाकायची थोडी फुलं आणि पानं. बघूया आता प्रोसेस चालू केलेली आहे. आणि पहिलं आवळा किसतायत. आवळा किसून, कांदा किसून उकडायचा. अच्छा, थोडी मेथी चेचायची. हां, पुढे दाखवणार आहे कसं कसं करतात ते. हे आमचे अंशू आहे, फिरते इकडे तिकडे. अंशू पण काम करते, बघूया काय होतंय. अंशू तू पण करा, छान छान बनव. अंशू आमच्या सर्दी झाले, जाम झाले. ती पण मदत करते. हां, थांब काय काय सांग का. किस मास्क आहे, तू किस. अंशू पण जोरदार कामाला लागले आणि आपल्याला बनवायचं आहे, तेल बनवायचं आहे. अंशू बनणार ना तेल? आमचे अंशू हुशार आहे, कामं किती करते बघा. तर मेथी असे मी बारीक करणार आहे. पूर्ण बारीक करायचे ना मेथी? पूर्ण म्हणजे थोडी बारीक करायची मेथी. तेलाने काय काय होतं ते. सर्वप्रथम सगळं धुवून घ्यायचं, फुलांची पानं वगैरे धुवून घ्यायचं, कांदा, कढीपत्ता वगैरे असे सगळं धुवून घ्यायचं. सर्वप्रथम थोडे कढीपत्ता हे सुकवलेलं आहे आणि इकडे पानं आहेत जास्वंदीची. कांदा आणि इकडे आमचे अंशू जोरदार काम करते. घेतल्या दोन किती 1 लिटरची बॉटल आहे ना. 2 आवळे. 2 लिटर मध्ये हे किती मिलीची आहे बॉटल? 250 मिली, म्हणजे अर्धा लिटर खोबरेल तेल. 1 लिटर मध्ये 3 आवळे, 2 कांदे आणि एवढा कढीपत्ता घ्यायचा. हा कढीपत्ता सुकवला मी धुवून. अच्छा, आणि त्याच्यामध्ये फुलं पण सुकवले धुवून. अच्छा, आणि आता ताजी फुलं पण एवढी घेतलेत. आणि पानं घेतलेत याची जास्वंदीची, एवढी जास्वंदीची पानं 1 लिटर मध्ये. आणि थोडी ते काय बोलते ही मेथी तर मी थोडी बारीक करणार आहे. बारीक करायचे. ही कलौंजी आहे. आता पुढे प्रोसेस तर तुम्हाला दाखवणारच आहे. तर बघूया कसं काय होतं आपलं तेल तयार. तेलाचं काय उपयुक्त होतं मी तुम्हाला नंतर सांगणार. सगळं कशासाठी वापरला जातो, काय असतं तेलाचं ह्या तेलाचे फायदे काय असतात ते तुम्हाला सांगणार आहे सगळं रेडी झाल्यानंतर. आता सगळं तयार झालं आहे आमचं सगळं. आता थोड्या वेळाने आम्ही प्रोसेस चालू करणार आहोत, त्यामुळे दाखवणार तुम्हाला. आमची एकदम अंशू हुशार, एकदम कामात एकदम भारी. कामात आळस नाही, एवढं तिने किसून काढलंय.
तो दे मी किसते. तू कांदा किस. चला मेथी झाली. बस झाली. काय बोलतो. बोल हाय गाईस. बोल हाय. हा माझा काका आहे. माझा काका मी पुतणी आहे. मी मुलगी आहे. माझा काका प्रोसेस चालू झाले. अंशु बघ हा कोरफड पण टाकायचा. कोरफड आता घेतलाय आणि इकडे लिंबू सगळं मिक्स केलंय सगळं. आणि आपलं खोबरेल तेलाची बॉटल आहे आणि इकडे आपला हे आहे आवळा. मगाशी तुम्हाला सांगितलं तसं. आणि हे कांद्याचं हे थोडे बारीक केलं पूर्ण. आणि ते हे काळवालं ते मगाशी दाखवलेलंच तुम्हाला. नाव काय तर विसरलो. कलोंजी ब्लॅकवाले ते. आपली मेथी तेल टाकायचं. गॅस चालू ठेवायचे आणि तेल टाकला आपला खोबरेल तेल सगळं टाकायचं. 2 बॉटल 250 मिलीच्या 2 बॉटल आहेत म्हणजे 500 मिली पूर्ण. अंशू आमची लई नाराज आहे. तुला काय पाहिजे सोनू. काय पाहिजे. दुसरी बॉटल पण खाली. काय टाकूया आता. तेलानंतर तेल टाकलंय आणि सर्वप्रथम मेथी. तेल गरम करायचं जरा आणि वर पहिली मेथी टाकायची. मेथी थोडेसे नॉर्मल बारीक करून मेथी टाकली. गॅस फुल फास्ट ठेवायचं. उकडायला पाहिजे पूर्ण. कोरफड, लिंबू, जास्वंदीची फुलं, कढीपत्ता, जास्वंदीची पानं. जास्वंदीची फुलं पण आणि पानं पण. आवळा आहे, कलोंजी आहे, कांदा आहे. लिंबू कशासाठी आहे. आपल्या ड्रेनड्रॉप न होण्यासाठी. डोक्यात लिंबू आणि कोरफड ड्रेनड्रॉप नाही होण्यासाठी आहे. आणि कढीपत्ता आणि जास्वंदीची फुलं आपल्या केसांना काळी ठेवतील असं. म्हणजे पिकणार नाही केस. आजकाल सगळ्यांची केस पिकतात. म्हणजे आजकाल जे कमी वयाची पोरं असतील लोक असतील शॅम्पू लावून केस पिकतात. पण त्यासाठी उपाय आहे आपल्याकडे. आणि आवळा केस न गळण्यासाठी. आवळा केस न गळण्यासाठी आहे. कलोंजी आणि कांदा तो पण केस न गळण्यासाठी, मजबूती येण्यासाठी. आता आपल्याला टाकायचं आहे कलोंजी टाकायचं. नंतर मेथी टाकल्यानंतर कलोंजी टाकली आणि त्याच्यानंतर आवळा टाकून दिला. मस्त पळीने ढवळायचं जरा मिक्स करायचं. त्याच्यानंतर कांदा. कड आलाय. स्लो करायचं. गॅस थोडा स्लो करायचा आहे. आता आपण कांदा टाकला. चांगलं एकदम तळवायचं. तेलामध्ये तळायचं. किती मिनिट ठेवायचं. 20 मिनिटं. ते पण ठेवायचं टाकायचं सगळं. 20-25 मिनिटं ठेवायचं आहे आपल्याला. आता सगळं मिक्स केलं. सगळं जे पण होतं ते सगळं आपण सांगितलं ते पद्धतीने सगळं मिक्स केलं. आतमध्ये कोकोपामध्ये टाकलं. सगळं मिक्स करायचं पद्धतीने लावायचं. त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स झालं पाहिजे. खायचं नाही. आपण केसांना लावायचं. हे चांगलं भाजून आहे ना त्याचं तेल सुटेल. ते तेल आपण काढायचं. हे चांगलं भाजून द्यायचं कमी बारीक गॅसवर. पूर्ण मिक्स करायचं. पूर्ण जसं आपण भाजी कसं शिजवतो तसं शिजवायचं. 20 मिनिटं 15-20 मिनिटं ठेवायचं पाहिजे. 15-20 नाही 15-20 मिनिट. कमी 30-40 मिनिटं ठेवायचं. गॅस कमी करायची. पूर्ण गॅस बघा पूर्ण कमी आहे. स्टार्टिंगला थोडी फास्ट ठेवायची कारण कढ यायला. आणि नंतरला मग पूर्ण गॅस कमी करायचं. गॅस कमी करून 30 ते 40 मिनिटं ठेवायचं. नंतरला मग आरामात जरा
थंड करून गाळायचं. थंड करून नंतर गाळायचं. परत सांगतोय, केसांसाठी फायदेशीर म्हणजे काय आहे, केस गळत नाही आणि पिकलेली केस आहेत ते पिकत नाही केस आणि केस गळती पूर्ण थांबते. असा घरगुती उपाय आहे. घरगुती उपाय आहे केसांना म्हणजे मजबूती. आधी माणसं करायचे, आपल्या आजी वाटवडील करायचे पहिले, आणि आता आपण करतोय घरगुती उपाय. कारण सगळ्या आजकालच्या दुनियेमध्ये म्हणजे केस गळती तर सगळ्यांचीच आहे. केस गळती झाली परत केस पिकतात, त्यासाठी हा उपाय आहे घरगुती. डेंड्रॉप होतो. डॅन्ड्रॉप पण पूर्णपणे जातो. परत दुसरे असतील काय उवा वगैरे काय असतील ते सगळं काय होत नाही. तर त्यासाठी हा असा मस्तपैकी घरगुती उपाय आहे. तर तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवले. आता थोड्या वेळानं आम्ही ठेवलं, आता 30-40 मिनटं ठेवलं आहे गॅसवरती. त्याच्यानंतरला मग बघूया कसं काय होतं आहे ते तेल, कारण मी पण पहिल्यांदाच बघितलं आणि तुम्हाला प्रोसेस दाखवल्या सगळी. आणि ही प्रोसेस तर आपण प्रत्येकजण घरगुती करू शकतो, घरी करू शकतो. तर तुम्ही पण एकदा ट्राय करा, जसं आम्ही आता ट्राय केलं. तर आता बघूया. आणि तुम्हाला आमचे अंशू आहे, असंच ठेवायचं, झाकण वगैरे ठेवायचं नाही, पूर्णपणे कडवायचं. हां, झाकण ठेवलं तर पूर्ण पाणी सुटेल, त्यासाठी असं ओपनच ठेवायचं. नंतर आता ही प्रोसेस आता 30-40 मिनिटानंतरला तुम्हाला दाखवणार आहे. नको दाखवूस, अंशू बोलते काकाला नको दाखवूस. आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल, तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगणार आहे, आपला नंबर वगैरे देणार आहे. जर तुम्हाला खरंच गरजेचं असेल तर आम्ही करू, जर तुम्हाला पाहिजे असेल तर. जर तुम्हाला घरी पण करायचं असेल तर मग तुम्ही करू शकता. आमची अंशू कोणालाच मोबाईल घेऊन देत नाही. माझा काकाचा मोबाईल घ्यायचा नाही कुठे, काकाचा फोन नाही घ्यायचा नाही अंशू. बघ कसा हात नाही, कोणी हात लावून नाही द्यायचा. तर जर खरोखर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की तुम्ही कमेंट्स करा, मेसेज करा. मला नंबर वगैरे दिला जाईल डिस्क्रिप्शनमध्ये. 40 मिनिटं ठेवलो. आता फायनली आपला तयार झाला आहे. तर त्याच्यानंतर थोड्या प्रोसेस आहे, त्याच्यानंतर गाळायचं आपल्याला. 1 दिवस ठेवायचं, मग गाळायचं. 1 दिवस ठेवायचं, असंच ठेवायचं का? ठेवायचं तेल आणि मग थंड झाल्यावर पूर्ण गाळायचं. 1 दिवस ठेवायला लागतं असं. नंतर पूर्ण थंड झालं ना, नंतर गाळायचं. बघूया. चला बाबा, फायनली झालेला आहे तेल तयार. ये आमच्या अंशू लय मस्ती करते. पोलीस येणार आता, पोलीस ते लवकर. असं पूर्ण गाळायचं असतो. किती तेल निघालं, यातून पण निघेल ना थोडा. दाबून गाळायचं. तयार झाला पूर्ण. फायनली तयार झालाय तेल. आणि चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कसे वाटले तुम्हाला व्हिडिओ, आणि तुम्हाला जर ट्राय करू शकता घरी तर करू शकता तुम्ही ट्राय, जर तुम्हाला करायचं असेल तर. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकता आणि कमेंट्स करू शकता. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.